मॉर्निंग स्टूडेंट, सुप्रभात, शुभ सकाल। कैसे हो? बढ़िया। ओके, पढ़ाई करते हो? हाँ सर कर रहे हैं। वही तो काम करते हैं हम, और कुछ काम ही नहीं करते हम, बराबर। दूसरा काम तो कुछ है ही नहीं हमें, बस पढ़ाई करनी है। ओके, सो हमने लाइव में डिस्कस किया था, लाइव में ऑनलाइन लेक्चर पे केमिकल इक्विलिब्रियम। जैसे कि हम जानते हैं कि जितने भी टॉपिक्स है फिजिकल केमिस्ट्री के, उनमें से एक इम्पॉर्टेंट टॉपिक है इक्विलिब्रियम। और इस इक्विलिब्रियम को दो पार्ट में हमें डिस्कस करना था। बड़ा वास्ट टॉपिक है। तो केमिकल इक्विलिब्रियम, आयनिक इक्विलिब्रियम। तो केमिकल इक्विलिब्रियम हमने ऑनलाइन लिया था, और रही बात आयनिक इक्विलिब्रियम की, तो हम इसके और यहाँ पे रिकॉर्डिंग लेक्चर के अकॉर्डिंग पढ़ा देते हैं। वो समझ में आ जाए तो ये समझ में अपने आप आ जाता है। केमिकल इक्विलिब्रियम में जैसे डिस्कस हुआ था, तो वहाँ पे इक्विलिब्रियम था। इक्विलिब्रियम का मतलब हम जानते हैं अच्छी तरह से कि रेट ऑफ फॉरवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बैकवर्ड डायरेक्शन। ये दोनों रेट जब इक्वल हो जाते हैं तो उसे हम कहते हैं नाउ दिस इज इन इक्विलिब्रियम स्टेट। अब ये इक्विलिब्रियम जब किसी रिएक्शन में होता है, किसी फिजिकल चेंज में होता है, तो उसे आप केमिकल इक्विलिब्रियम कहते हो। और यही इक्विलिब्रियम स्टेट जब किसी अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल और इट्स आयन, इनके बीच में होता है, मॉलिक्यूल और आयंस इनके बीच में जब इक्विलिब्रियम एग्जिस्ट करेगा, तो उसे हम कहते हैं आयोनिक इक्विलिब्रियम। बाकी कुछ नहीं। वहीं पे भी, यहाँ पे भी सिमिलर कंसेप्ट है। वहाँ पे जैसे हम इक्विलिब्रियम कांस्टेंट निकालते थे, रेट ऑफ कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कंसंट्रेशन ऑफ रिएक्टर रेज़ टू पावर इक्वल टू स्टोइचियोमेट्रिक कोएफिशिएंट। सिमिलरली हम जब आयोनिक इक्विलिब्रियम में कोई सब्सटेंस देखते कि इट इज इन आयोनिक इक्विलिब्रियम, वहाँ पे भी हम इक्विलिब्रियम कांस्टेंट उसी तरह डिफाइन कर सकते हैं। अगेन हियर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कंसंट्रेशन ऑफ रिएक्टर। मतलब सभी कंसेप्ट एक जैसे है, सभी के पॉइंट्स एक जैसे सोचने हैं। बस जो डिफरेंस आता है, यहाँ पे मॉलिक्यूल एंड आयंस का रिलेशन है, मॉलिक्यूल्स एंड आयंस का रिलेशन। अब आगे थोड़ा सा चलते हैं। ठीक है, ये तो समझ गए सर हम कि इक्विलिब्रियम किस में है। किस में है? आयंस एंड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल। तो हेडिंग दे देता हूं मैं पहले अभी। व्हाट इज दैट? आयोनिक इक्विलिब्रियम। आयोनिक इक्विलिब्रियम, इस हेडिंग को हम आपको बता रहे हैं। अब इस आयोनिक इक्विलिब्रियम में जैसे बात हुई हमारी, देयर इज अ इक्विलिब्रियम बिटवीन मॉलिक्यूल्स एंड आयंस। यू नो वेरी वेल, दिस इज द इक्विलिब्रियम एरो। आयंस में कितने टाइप के आयंस होते हैं? कैटायन प्लस एनायन। ओके, तो जब इस तरह का इक्विलिब्रियम बनेगा तो उसे हम कहते हैं आयोनिक इक्विलिब्रियम। बाकी कंसेप्ट तो वही है, रेट ऑफ फॉरवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बैकवर्ड डायरेक्शन, आर फॉर रेट। आता इथपर्यंत तर क्लिअर झालं की आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये मॉलिक्यूल्स कॅटायन एनायन मध्ये इक्विलिब्रियम स्टेट डिझाइन करतात। आता पॉइंट असा आहे तो की असे कोणते मॉलिक्यूल्स आहेत की जे इक्विलिब्रियम बनवू शकतात? ओके, इक्विलिब्रियम बनवू शकतात असे कोणते मॉलिक्यूल्स? तर यांच्यामध्ये जनरली ज्यांच्यामध्ये आयोनिक इक्विलिब्रियम ही स्टेट डिझाइन होते, अशांना आपल्याला आधी समजून घेणे अगोदर फॅरेडेने कोणत्याही सबस्टन्सला दोन कॅटेगरी म्हणजे दोन टाइप्स मध्ये क्लासिफाय केले, त्यांच्याबद्दल आधी आपण बोलून घेऊ। वन इज इलेक्ट्रोलाइट and second one is non-electrolyte. Non-electrolyte.
टाइप्स ऑफ सब्सटेंस, एक है इलेक्ट्रोलाइट, एक है नॉन इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं ते महत्वाचं. मग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणतो आपण की अ सबस्टन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय फॉर्मिंग आयन. सगळ्यात महत्वाचा आयन्स बनतात. इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचा रोल इथे नाहीये. बाय फॉर्मिंग आयन्स इन ॲक्वियस स्टेट. याचा अर्थ असा आहे की त्या सबस्टन्सला एक तर वॉटर मध्ये डिझॉल्व करून किंवा इन मोल्टन स्टेट किंवा त्या सबस्टन्सची मोल्टन किंवा फ्यूज स्टेट बनवली तरी सुद्धा चालेल. पण त्या सबस्टन्सनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणं मस्ट आहे. काय करून? आयन्स फॉर्म करून. असा सबस्टन्स आपल्यासाठी इलेक्ट्रोलाइट आहे. आणि जो असं करू शकत नाही ते कोण? नॉन इलेक्ट्रोलाइट. सरळ सरळ अ सबस्टन्स कांट फॉर्म आयन्स. सरळ सरळ मी असं म्हणेल की जे सबस्टन्स आयन्सच बनू शकत नाही, इन ॲक्वियस असो की मोल्टन स्टेट मध्ये असो. कशामध्ये असो, इन ॲक्वियस असो का मोल्टन स्टेट मध्ये असो, त्याला आपण म्हणतो नॉन इलेक्ट्रोलाइट. आता जनरली आयन्स कोण बनवतं, कोण बनवत नाही याचाही थोडासा आपण अभ्यास करू. आता आयन्स कोण बनवतं? ज्यांच्यामध्ये ज्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल मध्ये कुठेतरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल, कुठेतरी त्याच्यामध्ये एक मेटल आणि एक नॉन मेटल सोबत आलेले असतील, तर अशी सिच्युएशन असेल तर ते आयन्स बनू शकतात, ते इलेक्ट्रोलाइट म्हणून ट्रीट होतात. पण जो 100% प्युअर कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे, कोणत्याही प्रकारे बाकी कॅरेक्टर नाहीये, तर अशा कंडिशन मध्ये तो 100% काय म्हणून ट्रीट होईल? नॉन इलेक्ट्रोलाइट. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्यामध्ये सगळे कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, सुक्रोज, काही पण नाव घ्या, युरिया, या दोन्ही टाइपचे सबस्टन्स ते मोस्ट ऑफ द केसेस मध्ये, मोस्ट ऑल ऑफ द केसेस मध्ये दे कांट फॉर्म द आयन्स. त्यांच्यामध्ये हाय पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर, कोव्हॅलंट कॅरेक्टर खूप आहे, जे आयन्स बनवू शकत नाही. असं असेल तर ते नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि दे कॅन शो इट हॅज percentage of ionic character. Ionic character. आणि यामध्ये salts, acids and bases. सगळे ऍसिड्स आणि सगळे बेसेस म्हणत नाही, पण ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल असेल असे ऍसिड, असे बेस आणि असे सॉल्ट, ते आर इलेक्ट्रोलाइट. लक्षात ठेवा, हे तीन सबस्टन्स या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये वारंवार तुमच्या समोर येणार आहे. कारण इथे आयन्स बनतात आणि आयन्स बनल्यावर कोणतं इक्विलिब्रियम तयार होईल? आयनिक इक्विलिब्रियम. म्हणून आपल्याला फक्त तीन सबस्टन्स ओळखता आला पाहिजे, ऍसिड, बेस आणि सॉल्ट. आता तुम्ही हेही म्हणू शकता सर हे तीनच तर कॅटेगरी सबस्टन्स, कोणत्याही सबस्टन्स तिघांपैकीच असतो, पण सगळे सबस्टन्स आयन्स बनवू शकत नाही. असतात नाही म्हणत नाही मी, पण सॉल्ट, ऍसिड आणि बेस याच्यामध्ये ऍसिड सबस्टन्स आणि बेस सबस्टन्स जे ते त्यांना लक्षात ठेवणं थोडंसं जे इम्पॉर्टंट आहे, ते जसं एक्झाम्पल्स येतील तसं तुम्हाला ते क्लिअर होईल. ते सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतात. आता हे इलेक्ट्रोलाइट सॉल्ट, ऍसिड, बेस आहे हे तर कळलं. या इलेक्ट्रोलाइटला परत आपण दोन कॅटेगरी मध्ये क्लासिफाय केलं. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइटचा इश्यूज नाही, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम बनतच नाही. इव्हन बनलं तरी ते आपल्या कामाचं नाहीये, कारण आपण आयन्स आणि
मॉलिक्यूलमध्ये त्या ठिकाणी इक्विलिब्रियम स्टेट डिझाइन करतो. म्हणून तिघांना महत्त्व आहे. म्हणजे परत दोन टाइप्स बनतात. वन इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट and second one is weak electrolyte. वीक इलेक्ट्रोलाइट. पहला कौन सा है? स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट. दूसरा कौन सा है? वीक इलेक्ट्रोलाइट. अब स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट का मतलब क्या? स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? तो इट डिसोशिएट या इट आयोनाइजेस completely. It ionizes completely and it ionizes partially. It ionizes partially. कसं? समजा मी HCl घेतलं. या HCl you know very well this is the acid, हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याला वॉटर मध्ये डिसॉल्व केलं, तो आयन्स बनवायला सुरुवात करतो. H plus Cl minus. This is in aqueous condition. H plus Cl minus. आता पॉइंट असा आहे की HCl H plus Cl minus बनवतात aqueous कंडिशन मध्ये. तर आपण जेवढे मॉलिक्युल्स घेतले असतील HCl चे, म्हणजे मी जर 10 मॉलिक्युल्स घेतले HCl चे, मॉलिक्युल्स म्हणतो मी, मोल नाही म्हणत आहे, तर 10 H+ बनतील, 10 Cl- बनतील. म्हणजे जेवढे आहेत तेवढे सगळे आयोनाइज झालेत, कोणीही राहिलं नाही. या मॉलिक्युलचा नंबर आफ्टर आयोनायझेशन 0 होऊन जातो. सो सच अ स्पीसीज, सच अ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, व्हॉटएव्हर दॅट सॉल्ट, दे डिसोशिएट कम्प्लीटली. असेंना म्हणतो आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर असेल तर त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इट इज 100%. कम्प्लीट डिसोशिएट होतात ते, कोणीही या मॉलिक्यूल साइडला एक्झिस्ट होत नाही. 50 HCl मॉलिक्यूल घेतले तर 50च्या 50 आयोनाइज होते. 10 घेतले 10च्या 10 आयोनाइज होते. 100 घेतले 100च्या 100 आयोनाइज होते. कोणीही राहणार नाही या अनआयोनाइज फॉर्मवर. पण वीक इलेक्ट्रोलाइटचं तसं नाही. इथे पण आयन्स बनतात बट दे आर डिसोशिएट पार्शियली. फॉर एक्झाम्पल ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिड इट डिसोशिएट पार्शियली. जर आपण पर्सेंट अल्फा काढला त्यांचा तर 5%. म्हणजे 100 मॉलिक्यूल जर मी ऍसिडिक ऍसिडचे घेतले तर 5 मॉलिक्यूल डिसोशिएट होतात, आयोनाइज होतात, 95 मॉलिक्यूल तसेच राहतात, असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे आपल्या त्या रिॲक्शन मिक्सचर मध्ये, त्या आयोनिक इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ऍसिटेट आयन पण आहे, H+ आयन पण आहे आणि ऍसिडिक ऍसिडचे मॉलिक्यूल सुद्धा आहे. असं तिघही त्याच्यामध्ये एक्झिस्ट होतात. इथे तसं नसतं, इथे फक्त आयन्स असतात, इथे तिघही असतात. आणि म्हणून असं म्हणतो आपण की देयर इज अ इक्विलिब्रियम स्टेट एक्झिस्ट. म्हणून एक म्हणायचं आहे मला की इन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट नो इक्विलिब्रियम एक्झिस्ट. अँड हियर इट इज इक्विलिब्रियम स्टेट एक्झिस्ट. इथे इक्विलिब्रियम स्टेट तयार होते, इक्विलिब्रियम स्टेट एक्झिस्ट होते. कुठे? या केस मध्ये, वीक इलेक्ट्रोलाइटच्या केस मध्ये. आणि इथे इक्विलिब्रियम स्टेट तयार होते कोणत्या केस मध्ये? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या केस मध्ये. तर लक्षात राहू द्या, दिस इज अबाउट आयोनिक इक्विलिब्रियम which is present between what ions and unionized molecules. मग त्यातल्या त्यात तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आल्या असतील. वीक इलेक्ट्रोलाइट they has a potential to form equilibrium. म्हणजे आपल्याला अजून सबस्टन्स कमी झाले इलेक्ट्रोलाइट मध्ये. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये इक्विलिब्रियम स्टेट बनणार नाही. याच्यामध्ये मोस्टली स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट्स सगळे नाही. यांच्यामध्ये वीक ऍसिड,
weak base and sparingly soluble salt. म्हणजे हे तिन्ही कॅटेगरी आहे कोणाच्या बाबतीत, वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत. म्हणजे वीक ऍसिड, वीक बेस, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट जर असेल तर ते असतात वीक इलेक्ट्रोलाइट. तिकडे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट असतील तर ते काय असतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सर थेरॉटिकली तर बरोबर सांगितलं तुम्ही, आम्हाला कळलं काय होतंय. आता याचे सगळ्यात महत्त्वाचं, सर एखादा सबस्टन्स तुम्ही दिला तर आम्हाला कळणार का इथे इक्विलिब्रियम बनतंय का नाही बनत आहे? हो बेटा कळणार. आणि कसं कळणार, तर तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला पाठ करावे लागतील किंवा तुमच्या अभ्यासानुसार ते समजायला लागतात तुम्हाला. आपण ते घेणार आहे ॲसिड बेसच्या कन्सेप्टमध्ये. तसंच वीक ॲसिड, वीक बेस, वीक इलेक्ट्रोलाइट जे यांचेही तुम्हाला एक्झाम्पल्स पक्के करावे लागतील. ओके, समोर तुम्हाला त्या ॲसिड आणि बेस कन्सेप्टमध्ये तुम्हाला देईल लिहून, त्याची लिस्टच देईल की कोणाला वीक समजायचं, कोणाला स्ट्रॉंग समजायचं. आणि हे शेवटी आपल्याला माहिती पाहिजे. जसं आपण दोन व्यक्ती बघितल्या आणि दोन व्यक्ती बघितल्यानंतर तुम्ही लगेच त्याला बघून सांगू शकता की सर हा स्ट्रॉंग आहे, हा वीक आहे, जरी त्यांच्यामध्ये तुम्ही कधी लढाई बघितली नाही किंवा काही नाही. कारण तुम्हाला त्या सबस्टन्सला, त्या पर्सनला ओळखण्याचं एक आयडिया असते. एक्झॅक्ट तसंच तुम्ही ज्यावेळेस या पार्टला रीड करसाल प्रॉपर तुम्हाला समजायला लागतं की हा सबस्टन्स स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, सॉल्टमध्ये पण कोणती कॅटेगरी आहे, कम्प्लिटली डिसोशिएटवाला आहे का पार्शियल डिसोशिएटवाला आहे. तर हे तुम्हाला हळूहळू समजेल. आपण ते वन बाय वन करून क्लिअर करू. पण सध्या आपल्या डोक्यात एकच आहे की इलेक्ट्रोलाइट, त्यातल्या त्यात वीक इलेक्ट्रोलाइट, दे हॅज अ पोटेन्शियल टू फॉर्म व्हॉट टाइप ऑफ इक्विलिब्रियम, आयनिक इक्विलिब्रियम. आलं लक्षात? आणि नॉन इलेक्ट्रोलाइटचा तर काही रोल असतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपण समोर जाऊ शकतो. आणि घाई नाही करायची, एक्झाम्पल्स मी सांगणारच आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजून घेऊन लिहायचे पण आणि पाठ पण करायचे. मी तसं विचारत राहील. रब करू. ओके, करून द्या. तर इक्विलिब्रियम कोणामध्ये राहणार हे आता कन्फर्म झालं आपल्याला. तर त्याच्यामध्ये तीन कॅटेगरी जसं मी बोललोय, ऍसिड आहे, बेस आहे आणि सॉल्ट आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन तुमचा ऍसिड बेस मध्ये होतो आणि ऍसिड बेस सबस्टन्सचा आपल्याला जास्त अभ्यास करायचा. ओके, त्यामुळं आपला नेक्स्ट पॉईंट सुद्धा त्या सबस्टन्सला समजून घेण्यातच द्यायचं आहे. कारण एकदा आपल्याला लक्षात आलं की हा सबस्टन्स इक्विलिब्रियम बनवणार, तर तुम्ही त्यानुसार त्याला विचारात घेता, त्यानुसार तुम्ही त्याच्यावर वेगवेगळे एक्झाम्पल्स ट्राय करता. आता बघूया की ऍसिड बेस कोणते असेल की जे इक्विलिब्रियम बनवतात. आपला नेक्स्ट पॉईंट हाच आहे, कॉन्सेप्ट्स ऑफ ऍसिड बेस. सरळ सरळ काय थिअरीज आहे, वेगवेगळ्या थिअरीज आहे ज्याच्यामध्ये एखादा सबस्टन्स ऍसिड आहे का बेस आहे तुम्ही ओळखू शकता. कॉन्सेप्ट्स ऑफ ऍसिड अँड बेस. बघू मग कसं कसे कॉन्सेप्ट्स. पहिला ओल्ड कॉन्सेप्ट. त्याला ओल्ड थिअरी म्हणू आपण. ओके, ओल्ड थिअरीचा छोटासा एक पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचं. कोणाला ऍसिड म्हणायचं, कोणाला बेस म्हणायचं. ओके, आता ऍसिड आणि बेस जनरल प्रॉपर्टीज आहे. एखादा समजा मी तुमच्या समोर सॅम्पल ठेवलं, विचारलं बेटा ऍसिड आहे का बेस आहे का काहीच नाही आहे म्हणजे न्यूट्रल आहे का, असं मी विचारलं. तुम्ही काय करता, एक पेपर मिळतो बघा तुम्हाला, लॅबमध्ये पण मिळतो. हां बरोबर आहे, लिटमस पेपर. बरोबर मिळतो. कोणता पेपर मिळतो? लिटमस पेपर. त्या दोन कलरचे असतात, एक रेड असतो एक ब्ल्यू असतो. हां बरोबर. जर तो रेड असेल आणि त्याला जर त्या सबस्टन्समध्ये आपण त्या ठिकाणी सबस्टन्समध्ये ॲड केलं
जर त्या सबस्टन्सचा कलर रेड टू ब्ल्यू झाला, रेड टर्न्स टू ब्ल्यू, याचा अर्थ तो सबस्टन्स ॲसिडिक आहे. जर तुमच्याकडे ब्ल्यू असेल लिटमस पेपर, त्याला जर त्या सोल्युशन मध्ये डिप केलं तो ब्ल्यू टू रेड झाला तर बेस आहे आणि कोणत्याही प्रकारे कलर चेंज होत नाहीये, तर वी कांट से, कारण दोन्हीपैकी एक कलर चेंज दाखवला पाहिजे. दोन्ही लिटमस पेपर ऍड केले पण ब्ल्यूचा ब्ल्यूच राहतोय, रेडचा रेडच राहतोय, अशा कंडिशन मध्ये तो सबस्टन्स ना ऍसिडिक आहे ना बेसिक आहे, न्यूट्रल आहे. ओके, नुसती एक लिटमस पेपर टेस्ट करून चालणार नाही, दोन्ही लिटमस पेपर आपल्याला ठेवावे लागतात जोपर्यंत चेंज मिळत नाही तोपर्यंत. आणि दोन्हीसाठी जर चेंज नाही मिळाला तर मग सबस्टन्स कसा आहे, न्यूट्रल सबस्टन्स. मग एक्झॅक्ट तसंच आहे की ओल्ड कन्सेप्ट मध्ये ऍसिड आणि बेसला डिस्टिंग्विश करायचे टेस्ट करून वगैरे वगैरे वगैरे. तर बघूया काय काय महत्त्वाचे छोटे छोटे पॉइंट्स आहेत. जर तो सबस्टन्स ऍसिड असेल तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, इट इज सोर इन टेस्ट, आंबट, माहिती तुम्हाला. चिंचेमध्ये टार्टरिक ऍसिड असतं, लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, तर तुम्हाला टेस्ट सोर लागते ना थोडीशी. इट इज बिटर इन टेस्ट, हा बिटर टेस्ट मध्ये. याचा अर्थ हे नका समजू कारलं येते, कारला असतं ना बिटर, कडू नाही. रेड लिटमस टर्न्स टू ब्ल्यू असं झालं तर 100% तो सबस्टन्स ऍसिड आहे. ब्ल्यू लिटमस टर्न्स टू रेड, जर ब्ल्यू लिटमस रेड मध्ये टर्न झाला तर समजायचं बेस. रिॲक्ट विथ ऍसिड, रिॲक्ट विथ मेटल, मेटल सोबत हे ऍसिड रिॲक्ट होतात अँड लिबरेट H2 गॅस. कोणता गॅस लिबरेट करतात, हायड्रोजन गॅस. असं जर झालं तर 100% ऍसिड आहे. ओके, असं काही इथे रिॲक्शन मेटल सोबत होणार नाही आणि झाली तरी लिबरेट होणार नाही. कोणता गॅस लिबरेट होणार नाही, हायड्रोजन गॅस लिबरेट होणार नाही. हे झालं ऍसिड आणि बेसच्या बाबतीत. म्हणजे छोटे छोटे टेस्ट आहेत की ज्या टेस्ट तुम्हाला लगेच सांगतात की हा सबस्टन्स कसा आहे. हे जे बेस असतात ते सोपी टू टच, सोपी टू टच म्हणजे सॉफ्ट असतं. ओके, सोप इज ऑल्सो बेस, तर त्या टाइप मध्ये असतात ते, सोपी टू टच असतात, सॉफ्ट असतात. ते कोणाच्या बाबतीत वैशिष्ट्य ते बेसच्या बाबतीत वैशिष्ट्य. आणि खूप बेस्ट एक्झाम्पल आहेत त्यांचे, HCl, H2SO4, NaOH, KOH, असे भरपूर आहेत. तुम्ही आता जसं स्टडी करसाल तसं तुम्हाला एक्झाम्पल भरपूर मिळतील. या बेसिक काही ओल्ड थेअरीने काही सांगितलंय की अशा प्रकारे एखादा सबस्टन्स ऍसिड आहे का बेस आहे ओळखा. लिटमस पेपरचं मिळणं अवघड आहे पण तुम्ही टेस्ट करू शकता. सोर टेस्ट मिळणं सहज सोपं आहे. म्हणजे तो सबस्टन्स काय, ऍसिड. दही कसं लागतं, सोर आहे का, हो, मग त्याच्यामध्ये पण ऍसिड आहे. ओके, मग ज्या ज्या सबस्टन्स मध्ये तशा प्रकारची टेस्ट असते तो ऍसिड. आणि समजा बेसचे आपण शक्यतो टेस्ट घेत नाही, पण दॅट इज अ सोपी टू टच अँड लिटमस इज द बेस्ट सोल्युशन फॉर ऑल टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. त्याला लगेच ओळखता येतं की सबस्टन्स ऍसिड आहे का बेस. लॅबमध्ये आपण परफॉर्म करतो, लॅबमध्ये या प्रकारची टेस्ट आपण घडून आणतो. आता सेकंड, ही झाली ओल्ड कन्सेप्ट. आता सेकंड जो पॉइंट इथे येतोय की कोणती नेक्स्ट थेअरी की जी ऍसिड आणि बेसला डिफाइन करते. असे टोटल 4 थेअरीज आहेत. ही झाली जनरल कन्सेप्ट. अजून काही कन्सेप्ट की जिथे ऍसिड आणि बेस क्लिअर होतात. नेक्स्ट काय, अरेनियस थेअरी. आपल्याला महत्त्वाचं आहे बरं का ऍसिड आणि बेस होत. अरेनियस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. अरेनियस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. बघू मग काय म्हणते अरेनियस थेअरीचं.
अरेनियस ऍसिड. अरेनियस ऍसिड, कोणाला अरेनियस ऍसिड म्हणायचं? द सबस्टन्स, कोणता एखादा सबस्टन्स असेल, when dissolved into water, when dissolved into water it produces H plus ion. H plus ion असं झालं तर तो अरेनियस ऍसिड. A substance when dissolved in water it produce H plus ion. असं झालं तर तो अरेनियस ऍसिड. फॉर एक्झाम्पल घेतो मी HCl आहे, त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व केलं. ओके, हे कंटेनर घेतले, हे वॉटर मी त्या ठिकाणी फिलअप केलंय आणि मग ऍसिड टाकलंय HCl. तर माझ्या लक्षात आलं सोल्युशन मध्ये दोन आयन बनतायत, H प्लस आणि Cl मायनस. असं होत असेल आणि त्या आयन्स मध्ये एक H प्लस असेल तर 100% तो सबस्टन्स अरेनियस ऍसिड आहे. 100% तो सबस्टन्स कोण आहे? अरेनियस ऍसिड. मला ओळखणं काही अवघड नाहीये की मोस्टली HCl, H2SO4, HNO3 असे जे सबस्टन्स आहे की ज्यांच्यामध्ये हायड्रोजन असतो आणि ते वॉटर मध्ये टाकल्यानंतर त्याला रिलीज करतात, फ्री करतात, तर तो ऍसिड आहे. नंतर अरेनियस बेस. A substance when dissolved in water it produces OH minus ion. एखादा सबस्टन्स ज्यावेळेस वॉटर मध्ये डिझॉल्व केला जाईल, जर त्याने OH मायनस आयन प्रोड्यूस केले तर तो झाला तुमच्यासाठी बेस. याचे एक्झाम्पल घेऊ आपण. वॉटर आहे, त्या वॉटर मध्ये मी ऍड करतोय NaOH. इट फॉर्म Na plus OH minus, Na plus OH minus. म्हणजे वॉटर मध्ये बघितलं तर OH मायनस तयार होतं. असं जर असेल तर ते एक्झाम्पल आहे बेस. कशाचं एक्झाम्पल आहे? बेस. मग अशा प्रकारे अरेनियस ऍसिड कोण होणार, अरेनियस बेस कोण होणार? खूप खूप सोपं आहे. जो सबस्टन्स H प्लस प्रोड्यूस करतो तो ऍसिड, जो सबस्टन्स OH मायनस प्रोड्यूस करतो तो बेस. पण हे दोन्ही सबस्टन्स आयन जे बनवतात H प्लस आणि OH मायनस दोघेही वॉटर मध्ये बनवतात. And this is the Arrhenius acid and base. अजून एक स्टेटमेंट अरेनियस ने दिले, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. प्रोसेस म्हणा, रिएक्शन म्हणा, नो प्रॉब्लेम. According to Arrhenius, when acid react with base, it produces salt and water. Salt and water. अशा रिएक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतो. त्यावेळेस some equivalent mole of acid react with some equivalent mole of base completely, it forms salt and water. Such a reaction is called neutralization reaction. आताच आपण बघितलं HCl ऍसिड, NaOH बेस आहे. It can form NaCl plus H2. ऍसिड मधनं H प्लस, बेस मधनं OH मायनस, त्याच्यापासून बनतो H2O आणि Na प्लस Cl मायनस जवळ येऊन कोण बनतं? NaCl. मग अशी जर रिएक्शन झाली तर इट इज अ न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि आणखीन एक खूप चांगलं म्हटलंय त्याने की ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन इज अ स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे म्हणणं काय त्यांचं, जर ऍसिड आणि बेस एकत्र आलेत तर 100% तिथे H प्लस OH मायनस एकत्र येऊन वॉटर मॉलिक्यूल बनवणारच. समजा एखाद्या ऍसिडनं 100 H प्लस प्रोड्यूस केले
त्याच्यामध्ये दुसरा बेस होता, त्याने 80 OH मायनस प्रोड्यूस केले. तर 80 OH मायनस त्या 100 H प्लस पैकी 80 H प्लस सोबत रिॲक्ट होतील आणि 80 वाटर मॉलिक्यूल बनवतील, 80 वाटर मॉलिक्यूल बनवतील. बट ये सब बताते समय मैं आपको ये बताना चाहूँगा कि जो पूरा रिएक्शन होने के बाद, जैसे 80 H प्लस के साथ 80 OH माइनस रिएक्ट होने के बाद, इसके बाद भी जो एडिशनल आयंस होंगे जिस किसी भी सब्सटेंस के होंगे, आइदर इट इज अ H प्लस देन इट इज अ एसिड सब्सटेंस, इफ इट इज अ OH माइनस देन इट इज अ बेसिक सब्सटेंस. म्हणजे असं तुम्ही स्वतः कन्क्लुजन काढू शकता. पण महत्त्वाचं हेच आहे की जर त्यांचा नंबर सेम असेल, जेवढे H प्लस तेवढेच OH मायनस त्याच्यामध्ये असतील, तर अशा केसमध्ये तो पर्टिक्युलर सोल्युशन न्यूट्रल असतो, ना ऍसिड ना बेस. म्हणून याला म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. म्हणून ऍसिड बेस एकत्र आले की न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घडणारच, ते लक्षात राहू द्या. हे सुद्धा अरेनियस थेअरीनुसार आलेले आहे. मग आता ऍसिड कोण, बेस कोण, हे अरेनियसनं कसं सांगितलं हे तुमच्या समोर क्लिअर केलं. आता अरेनियसने अजून एक चांगलं केले की अरेनियस ऍसिड बेसचे परत टाइप्स केले, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. त्यांना थोडंसं बघून घेऊ विथ एक्झाम्पल. ओके, एवढं क्लिअर झालं. मग ऍसिड गिव्स H प्लस आयन, बेस गिव्स OH मायनस आयन अकॉर्डिंग टू अरेनियस थेअरी. लिहून घ्या तेवढं, स्क्रीनशॉट करा. चला रब करू बेटा. ओके, लक्षात घ्या बरं का, ऍसिड आणि बेस समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता अरेनियसनं कोणाला ऍसिड म्हणायचं, कोणाला बेस म्हणायचं हे झालं क्लिअर. अजून त्याने जे सांगितले ते महत्त्वाचं की टाइप्स ऑफ ऍसिड आणि बेस. आपले ऍसिड आणि बेस हे दोघेही दोन दोन टाइप्स मध्ये परत क्लासिफाय केले, अरेनियस नुसारच क्लासिफाय झाले. ओके, खूप सोपं आहे ते. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस, वीक ऍसिड, वीक बेस, असे यांनी क्लासिफिकेशन केले. आता स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस. सॉरी वरती ऍसिडच घेऊ आपण. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड घेऊ आणि इकडे स्ट्रॉंग बेस, वीक बेस. आता इथे तर क्लिअर आहे की ऍसिड गिव्स H प्लस आयन, ओके, बेस गिव्स OH मायनस आयन. मग असे ऍसिड जे OH प्लस बनवतात बर बाय कंप्लीट डिसोसिएशन. बाय कंप्लीट आयनायझेशन, पूर्ण त्या ठिकाणी कंप्लीट डिसोसिएशन, कंप्लीट आयनायझेशन झालं पाहिजे. बाय पार्शियल आयनायझेशन, एक्सेप्ट कसं, बेस साठी. हियर दिस बेस इज कंप्लीटली डिसोशिएट, कंप्लीटली आयनाइज. हियर दिस वीक बेस इज पार्शियली डिसोशिएट, पार्शियली आयनाइज. partially dissociate, partially ionize.
झालं, याच्यावरून लगेच लक्षात येतं. पूर्ण डिसोशिएट झाला, कम्प्लीट डिसोशिएट झाला तर 100% H+ चा नंबर जास्त आहे N पेक्षा. तसंच OH- NC जास्त आहे N पेक्षा. म्हणून ते ऍसिड बेस अशा दोन कॅटेगरी मध्ये आहे. एक्झाम्पल घेणं मस्त आहे. HCl, H2SO4, HNO3, HI, HBr, HClO4 यातलं कोणताही चालेल. This is all are the strong acid. Partially किंवा they are weakly dissociated. All organic acid. सगळेच्या सारखे ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे काय, बॉन्ड COOH. हा जर त्या ठिकाणी ग्रुप असेल, ऍसिडिक ग्रुप असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप, तर 100% तो वीक ऍसिड. दुसरं HF, HCN, H2S, HF, HCN, H2S, H2CO3, H3PO4, H3PO2, H3PO3 असे भरपूर आहेत. दे आर द ऑल आर वीक ऍसिड. याच्यामध्ये लक्षात ठेवा, ऑल मीन्स ऍसिडिक ऍसिड. ज्यांच्यामध्ये COH ग्रुप असेल ॲज ए फंक्शनल ग्रुप, तो 100% वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस NaOH, KOH, RbOH असे भरपूर आहेत. बेस ऑफ अल्कली मेटल. हे जरी लक्षात राहिले तरी खूप वीक बेस. NH4OH, AlOH/3, NH4OH, AlOH/3, BaOH/2, CaOH/2, MgOH/2, MgOH/2, C2H5, NH3+OH असे वीक बेस म्हणून ट्रीट होतात. They all are weak base. These all are strong base. These all are weak base. आणि अशा प्रकारे with the help of this we can classify the substance into strong acid, weak acid, strong base, weak base. आता जेवढे मी या ठिकाणी एक्झाम्पल्स दिले, जसं ऑल ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये भरपूर येतात. ऑक्झॅलिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, देन फॉर्मिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड, बेटाइक ऍसिड, सॅलिसिक ऍसिड भरपूर आहेत. कोणत्या कॅटेगरी मध्ये? ऑल ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये. कारण यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? COH ग्रुप. हे सगळे सबस्टन्स वीक ऍसिड आहे आणि हे सगळे सबस्टन्स वीक बेस. स्ट्रॉंग. आता तुम्हाला चांगलं आठवत असेल की आपण ऑलरेडी बोललोय की हे जे वीक ऍसिड किंवा वीक बेस असतील ज्यांच्यामध्ये पार्शियली डिसोशिएट होतंय, तर ही कॅटेगरी आहे जिथे काय तयार होईल? आयोनिक इक्विलिब्रियम. हे एक्झाम्पल पक्के पाहिजे. आयोनिक इक्विलिब्रियम ऍसिड बेसच्या बाबतीत तरी थोडंसं परफेक्ट ठेवा. जर तुम्हाला ऍसिड बेस स्ट्रॉंग वीक ओळखता आले तर खूप साऱ्या कन्सेप्ट ज्या या समोर टॉपिक मध्ये येणार आहेत त्याच्यावर तुमची कमांड असेल. पण तुम्ही इथेच कन्फ्यूज आहे की कोण ऍसिड स्ट्रॉंग आहे, कोण ऍसिड वीक आहे, कोण बेस स्ट्रॉंग आहे, कोण वीक बेस आहे, तरच मग समोर तर काय अवघडच आहे. ते लक्षात ठेवा. हा टेबल परफेक्ट लर्न करा. अजून जर तुम्हाला कुठलं कलेक्शन मिळत असेल ऍसिड बेस स्ट्रॉंग वीकचं, ते सुद्धा इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे. सगळ्या मुलांनी याचं व्यवस्थित लिहायचं. यांचे एक्झाम्पल्स अजून कलेक्ट करा, त्याचा टेबल बनवा आणि या पर्टिक्युलर एक्झाम्पलला लर्न करा. म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही किंवा इक्विलिब्रियम मध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे. तर क्लिअर झालं इथपर्यंत. ही सुद्धा गोष्ट अरेनियसने क्लिअर केली की कोणता ऍसिड बेस, कोणता ऍसिड स्ट्रॉंग, कोणता ऍसिड बेस
कोणता ऍसिड वीक, कोणता बेस स्ट्रॉंग, कोणता बेस वीक हे सुद्धा एक्सप्लेन केलंय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ठीक आहे सर. आता RNAs ने एवढं सगळं सांगितलं तर जवळपास सगळेच ऍसिड कव्हर झाले होते. पण सगळे मध्ये अजूनही काही एक्सेप्शन्स होते की जिथे ही RNAs थेअरी लिमिटेड येते किंवा तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. सो नेक्स्ट पॉइंट असतो लिमिटेशन. काय प्रॉब्लेम होता RNAs थेअरी सोबत? लिमिटेशन्स. काय लिमिटेशन्स आहेत? तर पहिलं लिमिटेशन आहे इट कांट एक्सप्लेन acid and base nature in non-aqueous solution. Solve. म्हणजे काय म्हणणं होतं RNAs जर एखादा सबस्टन्स असेल त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं, त्याने जर H+ प्रोड्यूस केला तर ऍसिड, त्याने OH- प्रोड्यूस केला तर बेस. ओके, असंच म्हणणं होतं. बरोबर. मग आता हे H+ जे प्रोड्यूस होतात, OH- जे प्रोड्यूस होतात, हे केव्हा म्हणतायत? ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाला तर. आता काही असे सबस्टन्स असतील की ज्यांना वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होण्याचं पोटेन्शियल नसेल, मग ते ऍसिड बेस नाहीच का? ते न्यूट्रलच आहेत का मग कायमचे? म्हणजे कुठंतरी अननेसेसरीली इम्पॉर्टन्स दिल्या गेलं वॉटरला की डिझॉल्व्ह झाला पाहिजे, आणि ती गोष्ट खटकली सायंटिस्ट. तिथे कुठेतरी प्रॉब्लेम प्रोड्यूस झाला. मग त्यांचं म्हणणं असं आलं की असे सबस्टन्स की जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह न होता ऍसिड बेस प्रॉपर्टी दाखवू शकतात, त्यांचं काय? त्यांचा विचार केला नाही का तुम्ही? मग हा प्रश्न RNAsला नाही सांगता. आणि म्हणजे ती गोष्ट अशी की इट गिवन अननेसेसरीली इम्पॉर्टन्स टू द वॉटर सॉल्व्हंट. दुसरा प्रॉब्लेम it can't explain neutralization of salt in non-aqueous solvent. सेम पॉइंट आहे, फक्त जी रिॲक्शन मी दाखवली न्यूट्रलायझेशनची ही नॉन ॲक्वेस सॉल्व्हंट मध्ये नाही दाखवू शकला किंवा सांगू नाही शकला कोण? RNAs थे. It can't explain basic nature of NH3 CH3 NH2 and so on substance. म्हणजे असे काही बेस होते की ज्यांच्यामध्ये OH ग्रुपचा चान्सच नाही, भले वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतील पण OH ग्रुप नाहीचे त्यांच्यामध्ये. मग अशा कंडिशन मध्ये जर ते बेस नाही राहू शकत का? म्हणजे हे बेसिक आहे ऍक्च्युअली. हे बेसिक आहे तर का बेस आहे हे कोणाला सांगता नाही आलं? RNAsला सांगता नाही आलं. इट कांट एक्सप्लेन acidic nature CO2 NO2 असे जे काही ऑक्साइड्स आहेत किंवा AlCl3 सॉल्ट्स आहेत, असे काही जे सॉल्ट्स आहेत त्यांचं सुद्धा ऍसिडिक नेचर असतं. मग हे ऍसिड नेचर या ऑक्साइड्स ऑफ कार्बन नायट्रोजन किंवा नॉन मेटल्स म्हणून काही हॅलाइड्स आहेत, सॉल्ट्स आहेत, काही त्यांचं सुद्धा ऍसिडिक नेचर आहे. याबद्दल ते काही बोलू शकले नाही. कोण? RNAs theory. And it can't explain existence of H3O plus ion in it can't explain existence of H3O plus ion in aqueous. म्हणजे काय?
अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी काय म्हणतो ऍसिड कोण असतात? अ सबस्टन्स विच गिव्स H+. पण ऍक्च्युअली त्याला आयडियाच नव्हती अरेनियसला की हा जर H+ प्रोड्यूस केला, कोणी प्रोड्यूस केला? ऍसिड. हा H+ प्रोड्यूस झाल्यानंतर इट इज इमिडिएटली इंटरॅक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल which consist of lone pair, it form H3O+. H3O+. And what is this? This is called hydronium ion. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की जेवढे H+ मिळायचे तेवढे ऍक्च्युअली हायड्रोनियम आयन बनलेले असतात वॉटर. म्हणजे H+ ला स्वतःचा एक्झिस्टन्स त्या वॉटर मध्ये नाहीच, H+ मिळणारच नाही. तो H+ ऍक्च्युअली कोणामध्ये कन्वर्ट झाला असेल? हायड्रोनियम आयन मध्ये. असं काही बोललेच नाही अरेनियस थेरी की हा H+ एक्झिस्ट नव्हता, हायड्रोनियम आयन एक्झिस्ट होता. पण हे आपल्याला ऑब्झर्व झालं सोल्युशन मध्ये की H+ ऍसिडने प्रोड्यूस केले की ते वॉटर सोबत इंटरॅक्ट होतात आणि हायड्रोनियम आयन बनतात. म्हणजे जेवढे H+ आपल्याला एक्सपेक्ट असतात तेवढेच हायड्रोनियम आयन असतात. म्हणजे हे शेवटी हायड्रोनियम आयन पॉझिटिव्ह चार्ज, पण H+ नाही असतात. त्या पर्टिक्युलर ॲक्वेस सॉल्व्हंट मध्ये H+ नसतोच. त्याच्याबद्दल ही काही सांगू शकले नाही अरेनियस थेरी. म्हणजे असे काही लिमिटेशन्स होते की ज्या लिमिटेशन्सला अरेनियस थेरीला सांगता आलं नाही. बट बेस्ट थेरी म्हणून अरेनियस थेरीला आपण ट्रीट करतो. अजूनही ती थेरी बरेचसे ऍसिड बेसला एक्सप्लेन करते. इव्हन जे आपल्याला रेग्युलरली या टॉपिक मध्ये बघायचे ते सर्व ऍसिड बेस अरेनियसने प्रॉपर एक्सप्लेन केले. म्हणून जी काही लिस्ट मी तुमच्याकडे दिली आहे, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस, अकॉर्डिंग टू अरेनियस कन्सेप्ट, ती परफेक्ट ठेवा, लर्न ठेवा. सबस्टन्स बघितल्या ओळखता आला पाहिजे की हा ऍसिड आहे का बेस आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे. ओके, नक्की तेवढं करणार बरं का. आता हे लिमिटेशन्स परत एकदा रिवाइज करतो. इट कांट एक्सप्लेन ऍसिड बेस नेचर इन नॉन ॲक्वेस सॉल्व्हंट. जर वॉटर मध्ये नाहीये, सॉल्व्हंटच नाहीये, मग ते ऍसिड बेस आहे असं सांगूच शकत नाही. इट कांट एक्सप्लेन न्यूट्रलायझेशन ऑफ सॉल्ट इन नॉन ॲक्वेस सोल्युशन. वॉटर सोडून जर दुसरा सॉल्व्हंट असेल आणि त्याच्यामध्ये रिएक्शन घडते न्यूट्रलायझेशनची, तर त्याच्याबद्दल काही आयडिया नाहीये. इट कांट एक्सप्लेन बेसिक नेचर. अमोनिया, अमाइन्स अशा टाइपचे सबस्टन्स ज्यांच्यामध्ये OH ग्रुपच नाहीये पण तरी सुद्धा ते बेसिक आहे, यांच्याबद्दल एक्सप्लेनेशन नाहीये अरेनियस कडे. इट कांट एक्सप्लेन ऍसिडिक नेचर ऑफ CO2, NO2. हे जे सबस्टन्स आहे, जे ऑक्साइड्स आहेत ऍक्च्युअली AlCl3 हा एक सॉल्ट आहे, यांचं नेचर ऍसिडिक आहे पण त्यांचं एक्सप्लेनेशन कोणाकडे नाहीये. अगेन इट कांट एक्सप्लेन व्हाट एक्झिस्टन्स ऑफ H3O+ आयन इन ॲक्वेस सोल्युशन. वॉटर जे ऍसिड असतं त्या ऍसिडचे H+ आयन हे राहतच नाही, तर ते कोणामध्ये कन्वर्ट होतात? हायड्रोनियम आयन. पुढे हा पॉइंट लक्षात ठेवा. H+ चा नंबर आणि हायड्रोनियम नंबर सारखाच असतो, म्हणजे असं वेगळं नाही ट्रीट करायचं. दॅट इज लाईक H+. These are the limitations of Arrhenius theory. अजूनही दोन थेरीज आहे ज्या ऍसिड आणि बेसला परत क्लासिफाय करतात. जसं यांचं नेचर पुढे सांगतात बाकी थेरी. का बरं हा अमोनिया बेसिक आहे, का बरं हा CO2 ऍसिडिक, का बरं AlCl3 ऍसिडिक. मग याबद्दल एक्सप्लेनेशन नेक्स्ट थेरी मध्ये आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. तर आता झालेला पोर्शन क्लिअर झाला. मग व्हॉट इज अबाउट आयोनिक इक्विलिब्रियम? This is the equilibrium which is exist between ions and unionized molecule. त्या दोघांमध्ये असणारे जे काही इक्विलिब्रियम आहे त्याला म्हणतो आपण आयोनिक इक्विलिब्रियम. आणि हे आयोनिक इक्विलिब्रियम कोणकोणते सबस्टन्स बनवू शकतात? ऍसिड बनवू शकतो, बेस बनवू शकतो, सॉल्ट बनवू शकतो. ऍसिड सर्व चालतात का? नाही सर, वीक ऍसिड. बेस सर्व चालतात का? नाही सर, वीक बेस. सॉल्ट सगळे चालतात का? नाही सर, स्पॅनिंगली सोल्युबल सॉल्ट. त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे की काय बनवायचं? इट हॅज अ पोटेन्शियल टू फॉर्म व्हॉट? त्यांच्यामध्ये पोटेन्शियल इट एक्झिस्ट इक्विलिब्रियम स्टेट, आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. कारण कसं एखादा सबस्टन्स दिल्यानंतर तो इक्विलिब्रियम बनवतो की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि नंतर इक्विलिब्रियम सोबत काय करायचं आपल्याला थोडं थोडं कळणारच. आणि नंतर आपण ऍसिड आणि बेसला समजायला सुरुवात केली. वेगवेगळ्या थेरीज आपण मांडतोय. 2 थेरीज झाल्यात, अजून 2 थेरीज झाल्या की ऍसिड आणि बेस तुम्हाला परफेक्टली समजतील. आणि त्याच्यावर जे क्वेश्चन बनतात ते आपण
नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ठीक आहे, समजलं नक्की? हो. आणि इमिजिएट बुकमधनं रीड करायचं बरं का. हां, त्याच्या लगेच नोट्स बनवून टाकायच्या, ऐकता ऐकताच समजून घ्यायचं, लिहायचं, समजून घ्यायचं, लिहायचं. चालेल. ठीक आहे, ओके, बाय, सी यू.